भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत करते मी संपदा आणि त्याचबरोबर स्वागत करते शरदजी उपाध्ये. नमस्कार नमस्कार नमस्कार. वधूवरांचं गुणमेलन या विषयावर आपण आतापर्यंत अनेक भाग सादर केले. भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक गोष्ट ही सविस्तर आपल्याला मांडता येईल का हा विचार प्रत्येक भागातनं केला, पण तरीसुद्धा आम्ही ईमेल ॲड्रेस तुम्हाला देत होतो आणि त्याद्वारे तुम्ही आम्हाला अनेक तुमच्या मनातल्या शंका पाठवल्या. आता वधूवरांचे गुणमेलन याच्या मालिका संपल्यानंतर आपण त्या ईमेल्सच्या प्रश्नांना उत्तरं देतोय. तुमचेच प्रश्न घेऊन मी थेट यांना काकांना विचारणार आहे की या सर्व भागांना पाहूनसुद्धा ऐकूनसुद्धा तरीही लोकांच्या मनात काही शंका आहेत ज्या आपल्यापर्यंत आल्या. ते एक एक आपण प्रश्न घेऊया. आणि हे चांगलं लक्षण आहे. केअरफुली लोक ऐकतायत आणि माझ्या विवेचनानंतरही प्रश्न राहत आहेत. मी ते किती बुद्धिवादी लोक असतील. मला बरं वाटलं. शंका येत आहेत म्हणजे केअरफुली ऐकतायत. सगळ्यात पहिली शंका अर्थात तरुणांनी विचारलेली आहे, लग्न का करावे? बरं, काही जण उत्तर देतील मुलं व्हावी म्हणून लग्न करावे, काही जण म्हणतील सहवास सौख्यासाठी करावं. पण लग्न हा मनुष्याला परिपूर्ण करणारा गृहस्थाश्रमी विधी आहे. सगळ्यांनाच काही संन्यास घेता येत नाही जाऊन. मग गृहस्थाश्रम स्वीकारून गृहस्थाश्रमात खूप पुण्यकर्म करता येतात. सहधर्मचारिणीच्या संमतीने अनेक धर्मकृत्य करून प्रपंच करावा नेटका, दिसो न द्यावा फाटका, असं करत करत एकनाथ महाराजांसारखं याची दे याची रोडा मुक्तीचा सोहळा बघता येतो. ती एक विशिष्ट गरज आहे. धर्माच्या चौकटीत ती पुरी पण करावी. पण परिपूर्णता या गृहस्थाश्रमाला जोडीदारामुळे येते म्हणून लग्न करावं. आणखीन एक प्रश्न विचारलाय, तो म्हणजे कुंडली जुळवताना घटस्फोट होणार आहे हे कळू शकतं का? निश्चित. घटस्फोटाच्या कितीतरी मी तुला उदाहरणं दिली. विवाहस्थानात हर्षल, विवाहस्थानात राहू किंवा केतू. पण आपण जेव्हा पामिस्ट्रीची डेमॉन्स्ट्रेशन इथे बघू, एका मिनिटात कळतं घटस्फोट होणाऱ्या माणसाची विवाहरेषा खाली उतरते, क्वचित ती अंतःकरण रेषेला छेदते आणि ज्यांची लग्नच होत नाही त्यांची ही रेषा वर जाते. हे टॅली करायला फार सोपं जातं. पत्रिकेत थोडी चूक असू शकते, करताला चूक असू शकत नाही. तर घटस्फोट होणार आहे का नाही हे तर इंडिकेशन मिळते. पण अशी इंडिकेशन मिळाल्यावर जरा पाम रिडिंग पण करावं. म्हणून ॲस्ट्रॉलॉजर परिपूर्ण पाहिजे. नंतरचा प्रश्न असा विचारलाय की दोघांची रास जर एकच असेल तर ते लग्न होऊ शकतं का? नक्षत्र भिन्न असली तर होऊ शकतं. राशी पण एक आणि नक्षत्र पण एक तर होऊ शकत नाही. कारण का? नाडी एक येते. एक नाडी आली की संतती दोष येतो, आकर्षणही कमी होतं. असं अगदी लेटेस्ट मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी सांगते एक नाडीच्या वधूवरांना सहवास पण नको वाटतो एकमेकाचा. म्हणजे त्यांनी जरी हा पर्याय निवडला की आम्हाला मूल होऊ देणार नाही, आम्ही कोणाला तरी दत्तक घेऊ, पण तरीसुद्धा एकमेकांचा कंटाळा हे कारण उरतंच त्याच्यामागे. आणखीन एक प्रश्न विचारलाय, लग्न जुळवताना जर सगळ्या गोष्टी जुळत असतील पण मुलगा एकुलता एक असेल तर लग्न करावं का? हा प्रश्न विचारण्याच्या मनात नेमकं काय मला कळत नाही आहे. पण एकुलता एक मुलगा असणं हा काही दोष नाही. पण मी तुला उत्तरं देणारा माणूस समोर बसलोय. मी एकुलता एक मुलगा आहे. माझा मुलगा एकुलता एक आहे. त्याचंही लग्न झालेलं आहे आता. आणि एकुलत्या एक मुलाबरोबर सासूचे संबंध काय बिघडतात असंही दिसत नाही आहे. त्यामुळे त्यांना नक्की काय म्हणायचं आणखी त्यांनी जर स्पष्ट केलं असतं तर मी उत्तर देऊ शकलो असतो. कदाचित भीतीने हा विचारला गेलेला प्रश्न असेल की एकुलत्या एका मुलावर आई आणि वडील दोघेही सारखाच अधिकार सांगतात जे नंतर त्याच्या संसारात डोकवत राहतात. त्या भीतीने पण विचारलं असेल का? हल्लीच्या जमान्यात नाही असं. सुशिक्षित जोडपी आहेत, एज्युकेटेड आहेत. उलट माझ्या मुलाला सुख देणारी एक व्यक्ती घरात आली म्हणून सुनेवरचं प्रेम वाढेल. काही कारणास्तव सुरुवातीला थोडी डॉमिनेशन असेल त्यांचं, हळूहळू कमी होईल. म्हणून लग्न झालेल्या मुलींचे कौशल्य असतं की त्या सासूला कुठेही असं वाटतं कामा नये की मुलगी हिरावून घेते माझा मुलगा. आई त्यांना चहा तुम्ही द्या, आई हे करा. म्हणजे तुमच्या मुलावर मी कुठलीही दादागिरी करत नाही. तुम्ही संमती देईल तेवढंच मी करते. पुढे सासूच म्हणे जागत नवऱ्याला चहा देणं, थोडा धीर धरा. आणि सासूचं असं म्हणाली घ्या अजूनही मला चहा द्यायला लागतं. दोन्ही शक्यता आहेत.
पण सुनाने कौशल्याने घ्यावं, महिन्याभरात परिस्थिती बदलते. पुढचा प्रश्न असा आहे की कुलदैवताचं नावच जर माहीत नसेल तर मग धर्मविधीत काय? कुलवृत्तांत वाचावा. आपल्या कुलवृत्तांतामध्ये कुलदेवतेचं नाव निश्चित मिळतं. किंवा घरातली वडीलधारी माणसं आहेत त्यांना विचारावं की तुम्ही लग्न झाल्यावर कुठे गेला होतात, कुलदेवतेला कुठल्या. पुष्कळ प्रयत्न करूनही जर कुलदेवता सापडत नसेल तर महालक्ष्मींना कुलस्वामीने मानावं. त्रिगुणात्मिका जगदंबा आहेत आणि दत्त महाराजांना कुलदैवत मानावं. ब्रह्मा विष्णू महेशांचं त्रिगुणात्मक स्वरूप आहे, असा पर्याय पण दिलाय. बऱ्याचदा आश्रमात वाढणारी मुलं सुद्धा असतात जी पुढे पत्रिका वगैरे बघून स्वतःचं लग्न करतात. त्यांनाही कदाचित ही समस्या येत असेल की आश्रमात वाढणाऱ्या मुलांच्या पत्रिकाच मिळणं कठीण. केव्हा तरी कुठेतरी जन्म झालेला आहे, कुठेतरी आणून टाकलेला आहे, वेळ माहिती नाही, काही नाही. त्यामुळे मुळात त्यांच्या पत्रिका असणं शक्य नाही. त्या मुलांनी स्पष्टच सांगावं, मला माझे आईबाप कोण आहेत माहिती नाही, पण मी चांगल्या संस्कारात वाढलो आहे. तुला जर काही ऑब्जेक्शन नसेल तर तू लग्न करून, माझी कुठची बर्थ डिटेल अवेलेबल नाही आहेत, असं स्पष्ट सांगा. प्रामाणिकपणाचे खूप फायदे होतात. आपल्याला ईमेल्सवरनं जसे पत्र आलेत तसं म्हणजे काही प्रश्न विचारलेत तसं आणखीन काही प्रेक्षकांनी सुद्धा विचारलं आहे आणि ती घटना सांगून या प्रश्नाकडे वळते की एका मुलीचं पालनपोषण तिच्या काकू आणि काकाने केलं काही कारणाने. आई तिची अजूनही जिवंत आहे. आता ती मुलगी लग्नाच्या वयाची झाली, तिचं लग्न ठरलं आहे, पण हे लग्न करत असताना तिच्या खऱ्या आईला असं वाटतंय की माझ्याकडनं कन्यादान व्हावं. तर त्या मुलीचं म्हणणं असं आहे की कन्यादान ज्यांनी माझं पालनपोषण केलं त्या काका काकूंनी करावं. तर यातनं तोडगा काय की दोघंही आपल्या मनासारखं करू शकतात का? कन्यादानाला पृथ्वीदानाचं फळ आहे. जो मनुष्य कन्यादान करतो तो जावई नारायण स्वरूप असतो आणि पृथ्वीदानाचं फळ मिळतं. हा जन्मदात्याचा अधिकार आहे, हे त्या मुलीने पहिलं मान्य केलं पाहिजे. पण समजा मुलीची आई म्हणाली की तुझ्या भावना आहेत ना, चल काकूला करू दे, तर काकूला ते कन्यादानाचं फळ मिळेल. कुठेतरी पूर्वी पेरलेलं असताना हे उगवतं. म्हणून अलीकडे एका तीर्थक्षेत्री मला आश्चर्य वाटलं, देवाधर्माचं करणारा एक ब्राह्मण फोन करून एका मुलीचं छान लग्न ठरलं, त्यांच्या सासरच्या लोकांना त्यांनी वाईट बातमीतून लग्न मोडायला लावलं. हे एक कर्म कुठेतरी तुम्ही केलं ते उपटतं. म्हणून कधीही अशी कर्म करू नका जी ईश्वराला मंजूर नाही आहेत. त्या दृष्टीने मुलीच्या आईचा अधिकार पाहिला आहे. हे काकूनही तिला समजावलं पाहिजे. लहान मुलीला कळत नाही, मोठ्या माणसाने समजावलं पाहिजे. अधिकार आई वडिलांचाच आहे. म्हणजे हे दोघीही करू शकतात असं होऊ नाही शकत. दोघे म्हणजे बसू शकतात मम म्हणायला, पण ते खऱ्या अर्थाने संकल्प जो सोडणारी व्यक्ती ते आई वडील असावी. पुढचा प्रश्न एका प्रेक्षकाने आपल्याला असं विचारलं आहे की कोणाचा जर घरात मृत्यू झाला तर त्यानंतर वर्षभरात ते लग्न करावं लागतं किंवा मग 3 वर्षांनी. बऱ्याच समाजामध्ये हा आहे संकल्प, म्हणजे कॉन्सेप्ट म्हणतो आपण. खरं म्हणजे ना, शास्त्रीय कारण ह्याचं काहीच समजत नाही आहे. काही त्यांच्या पितरांच्या गतीचा वगैरे ह्यात विचार केला असेल तर गोष्ट वेगळी, पण ठिकठिकाणी हा प्रकार आहे. आता लोक तेवढं नाही मानत, करतात वगैरे. पण मी सुद्धा हे ऐकलंय, त्याच्यावर अनेक लोकांना विचारणा केली आहे. ते म्हणाले काही गोष्टी रूढी म्हणून पाळल्या जात आहेत, त्याचा काही खुलासा होत नाही. पण ज्यांनी कोणी 1 वर्ष झाल्यावर लग्न केलंय 2 वर्षांनी वगैरे, त्यांचं काही वाईट झालं नाही. म्हणून कुठल्या तरी शास्त्राचा अभिमान धरून आहारी जाण्यापेक्षा एक ऑब्झर्वेशन ठेवावं. हे केलं ते करू नये, ते करून पण काय तोटा होतो का? काहीच नाही. मग वयात आलेल्या एखाद्या मुलीला अनफॉर्च्युनेटली नाही झालं लग्न, तिचं 3 वर्ष त्यांनी थांबायचं. मधल्या काळात चांगली स्थळं येतात. लॉजिकली हे चुकीचं आहे. तर अशा जाचक रूढी कंटिन्यू कराव्या का त्यापेक्षा सरळ आपल्या कुलदेवतेला जावं, त्यांची क्षमा मागवावी. आई, आम्हाला माहिती नाही काय खरं शास्त्र आहे, पण तुझ्या कृपेने, तुझ्या परवानगीने आम्ही हे करीत आहोत, काही होत नाही, करावं. आपण मंगळ या ग्रहावर एक केला होता आपल्या या कार्यक्रमाचा भाग. तरीही हा प्रश्न आलाय, मुलाला मध्यम मंगळ दोष आणि मुलीला सौम्य मंगळ दोष असेल तर मूल होण्यास अडचण येते का? मुळामध्ये मंगळाचा संततीशी संबंधच नाही आहे. मंगळाचा संबंध वासनेशी आहे. त्या वासनेची तीव्रता दाखवतो मंगळ.
त्यामुळे सौम्य मंगळ उग्र मंगळ असा शब्दच नाही आहे. मंगळ म्हणजे मंगळ. मंगळ हा वासनेचा आवेग दाखवतो. तो आवेग कधी कधी सुसह्य असतो, कधी कधी तिरस्करणे असतो. तो आवेग आवडणारी मुलं मुली आहेत आणि त्या आवेगाचा तिटकार असणारी मुलं मुली आहेत. हे मॅच करा तुम्ही आधी, आणि त्याचा संबंध त्या आवेगाशी असल्यामुळे कामनापूर्ती वासनापूर्ती यासाठी मंगळ बघायचं आहे. संततीशी संबंध नाही त्याचा. म्हणजे इथे मध्यम मंगळ दोष आणि सौम्य मंगळ दोष म्हटलंय असं काही नाही. हे ना एक तर कधी मंगळ कधी दोष पळवाटा असतात की आपल्या मुलीचं लग्न होत नाहीये. सौम्य मंगळ आहे तिला. मुलगी काळीच असते पण काळी सावळी लिहिली की बरं वाटतं, असा थोडा प्रकार आहे तो. म्हणजे एक तर तो असतो किंवा नसतो, तो थोडा किंवा जास्त असं नसतं. परफेक्ट. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की 18 गुण जुळले नाही तर काही ज्योतिषी ग्रह जुळवून पाहतात आणि ग्रह जुळले तर लग्नास परवानगी देतात. पंचांगामध्ये ग्रह जुळणं असं कुठे काय भाग आहे मला सांगतो. राशी मैत्री आहे, ग्रह मैत्री, वश्य मैत्री ठीक आहे, पण ग्रह मैत्री म्हणून 18 गुणाला तिलांजली द्यायची असं नाही. ज्या कंडिशन सांगितल्या त्यात 18 गुण, मंगळ, एक नाड आणि षडाष्ट हे पाहिलंच पाहिजे. 18 गुणाच्या खाली असेल तर उगीच पळवाटा काढण्यापेक्षा तुम्ही बघूच नका, पत्रिका होईल ते होईल, हे एक वेळ परवडेल. पण सोयीसाठी पळवाटा काढायच्या हे बरोबर नाही. मिनिमम 18 गुण जमलेच पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे, पत्रिका जुळवत असताना पत्रिकेत अश्लेषा किंवा मूळ नक्षत्र आहे म्हणून विवाह न जमवणे योग्य आहे काय आणि याच्यावर उपाय काय? जर त्यांची शांती झाली असेल तर हरकत नाही, पण मूळ आणि आश्लेषांचे चरण बघावे. मग कधी कधी तो पहिला चरण आईला, दुसरा चरण वडिलांना, तिसरा सासूला, चौथा सासऱ्याला, असं कोणाला नडतोय. पण सासूला नडतोय आणि सासूच नाही आहे जिवंत, मग कशाला बघायचं. म्हणून ज्यांची शांती झाली त्यांनी लिहावं, मुलीला मूळ नक्षत्र आहे तथापि त्याची जन्मानंतर शांती झालेली आहे, संपला विषय. झाली नसेल तर लग्नाच्या वेळी पण करण्याची एक पद्धत आहे, पण तो ज्याला नडतो ती व्यक्ती हाय त्या का बघायला पाहिजे. म्हणजे एखाद्याची मुंज झाली नसेल तर लग्नाआधी ती करून घेतात आणि सोड मुंज आणि मग लग्न लावतात. तशा यात सोयी आहेत की 36 गुण बरोबर जुळले तरी देखील लग्न करू नये असं म्हणतात, नाहीतर तडजोड करावी लागण्याची शक्यता असते. हे कितपत खरं आहे? एक राशी विरुद्ध नक्षत्र असताना 36 गुण जमतात. 36 गुण जमल्यानंतर नाडी षडाष्टकाचं ऑब्जेक्शन नसतं, पण षडाष्टकाला तर पंचांगात ती फुली देतात. मग 36 गुण जमल्यानंतरही का जमत नाही म्हणून सांगतात, तर त्याने तो खुलासा केला पाहिजे. कारण काय आहे, 36 गुण ह्याच्यामध्येच ग्वाही आहे एकमेकांच्या बौद्धिक मानसिक लैंगिक संबंधाच्या सुखाची. त्यामुळे असं ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही काय. पण असं मी पण ऐकलंय की 36 जास्तीत जास्त जुळावे, पण अगदी 36 बरोबर जुळले तरी भीती वाटते. ते 36चा आकडा म्हणून कोणीतरी पिल्लू सोडले. ते तुम्हाला जर 36,000 रुपयाची लॉटरी लागली, नको 36 नको, मला 35 सध्या म्हणा, तिथे 36 चालतो ना तुम्हाला, गुणामध्ये काय प्रॉब्लेम आहे. तर हा कॉन्सेप्ट अंधश्रद्धा आहे. 36 गुण जमले की जी काही टेस्ट आहे दोघांना एकत्र सुखी जीवन जगण्याचा अधिकार आहे तो पूर्ण त्यांना प्राप्त होतो. चर्चा आपण केली तरी सुद्धा अजून काहींना शंका आहे की सगोत्र विवाह चालतो का? सगोत्र विवाहाला आजही धार्मिक क्षेत्राले लोक बंधन घालतात, कारण सख्या बहिणीशी लग्न केल्याचं फळ मिळतं. पण ते कॉन्सेप्ट बघतो, एका गोत्रातले म्हणजे एका ऋषींच्या आश्रमातले त्यावेळचे विद्यार्थी, तू भारद्वाज गोत्राचे मी भारद्वाज गोत्राचे, आपण एका ऋषींच्याकडे आपण भाऊ बहिणी झालो. योगायोगाने मग पुढे मोठे झाल्यानंतर त्यांचं स्थळ एकमेकाला आलं. भारद्वाज गोत्र आहे ना, आपले ऋषी एक, हा कधीचा काळ आहे. बरं, लोकांचा एक गैरसमज काय, सगोत्र म्हणजे ब्लड ग्रुप एक असतो वगैरे. तुम्ही असं पिल्लू सोडता, पण ते कधी प्रूव्ह केले का? त्यामुळे सगोत्र विवाहाला आजही कायद्याने बंधन नाही. पण तीर्थक्षेत्रात ते लोक आणि पोथ्यांमधनं पण लिहिलंय सगोत्र शक्यतो टाळावं, कारण शेवटी आपल्याच कुळातली ती मुलगी आहे म्हणून भगिनीचं हा त्याने संबंध जोडलाय. हा विचार ज्यांच्या मनात पक्का आहे त्यांनी लग्न तर करायचं आणि भगिनीसारखं बघायचं, एवढा प्रॉब्लेम करण्यापेक्षा मग न केलेलं बरं. अगदीच नाही, मामी बहीण तरी म्हणावं तिला. याच्या पुढे पुन्हा विचारलंय की एक नाडी दोष म्हणजे ज्योतिषी चरण बघण्यास सांगतात. एक नाडी दोषामध्ये आणि चरण सारखे असेल तर लग्न होऊ
शकते हे कितपत योग्य आहे? ते नाही, एकदा तुम्हाला एक नाडी म्हटल्यानंतर हार्ड अँड फास्ट ती प्रकृती होते. वात पित्त कफ, मग चरण वेगळं आहे म्हणून थोडी वात कमी असं तर नाही आहे. पण एक प्रकृती असली अनेक सुखांमध्ये व्यत्यय येतो. आणि लग्न तर करायचं आणि दुःखी व्हायचं कोणी उद्योग सांगितलं? हा, त्यापेक्षा नकोच ते. चरणाला वगैरे महत्त्व नाही. नाडी म्हणजे नाडी, ती एक नाड आहे ना, सर्वथा ॲट एनी कॉस्ट वर्ज करावं. पुढचा प्रश्न आहे, एक नाड दोषामध्ये रक्तगट जर वेगळा असेल तर लग्न होऊ शकतं असं म्हणतात. ज्यांनी कोणी रक्तगट आणि नाडीचा संबंध जोडला असे निरुद्योगी लोक तुला खूप दिसतील. काही लोकांना वर्तमानपत्रात आपलं नाव आल्याशिवाय चैन पडत नाही. कुठेतरी तू सितू, टिळेकर असे नावं बघतेस, त्याला चैनच पडत नाही. आणि मग काही वेळेला असं लिहितात, सायनच्या कोपऱ्यावर कचऱ्याचा ढीग खूप साठला आहे, महानगरपालिका याकडे लक्ष देईल काय? प्रश्न. ते आलं छापून की त्यांना बरं वाटतं. पुन्हा बघतात 2-3 दिवसांनी आणि काहीतरी करूया. घरी बसायला निवांत, पण हे उद्योग करत बसतात. ऋषीमुनी मूर्ख होते का? कालची पोरं तुम्ही काही लिहिता वेड्यासारखं? अभ्यासोनी प्रकटावे. पण एक ना, मी मानत नाही हे सगळं, ह्या अंधश्रद्धा आहेत. ज्योतिष हे वेदाचं ऊर्ध्वांग आहे. लीलावतीसारख्या आज मुलींच्या आपल्याकडे कितीतरी कहाण्या आहेत या ज्योतिषशास्त्रावर मार्गदर्शक, आणि तुम्ही झटक्यात हे खोटं ते खोटं हे लिहिता. पण ऑब्झर्वेशन ठेवलंय का? हा ग्रह बदलल्यावर हे अनुभव येतात. फक्त बट्ट्याबोळ करायचा, जोरजोरात घोषणा करायची म्हणजे आपलं म्हणणं पटतं लोकांना असं वाटतं. एकेकाने आयुष्य घातली त्याच्यात तेव्हा एबीसी कळायला लागलं. म्हणजे त्यांच्या पत्रिकेत हर्षल प्रभावी शक्यता आहे. तू खरंच हॉट सीटवर बस. तू आता, तुला आता सगळं यायला लागलंय. रूढी तोडायच्या, रूढीच्या विरुद्ध जाऊन वागायचं. आणखीन एक प्रश्न आपल्याकडे आलाय. त्याने असं विचारलंय की मंगळ आहे पत्रिकेत, पण समोरच्या मुलीच्या पत्रिकेत नाही आहे, पण प्रेमविवाह आहे, तर आम्ही करू का नको? म्हणजे करायचा तर आहे, पण थोडक्यात असं होईल की संपदा, मला सायनाईड खूप आवडतं, KCN घेऊ का मी? पोटॅशियम सायनाईड. तू एकच उत्तर देशील, घे आणि मर, मला काय करायचं आहे म्हणशील का नाही? तुम्हाला वारंवार जेव्हा आम्ही सांगतोय मंगळ असलेल्याचं बिनमंगळाशी लैंगिक संबंध बिघडतात, वैवाहिक जीवनातले नाजूक सुखाला तुम्ही आचवता, तरी जर तुम्ही पुन्हा विचारताय तर प्रेम कसं तुमचं? जोडीदाराला तुम्ही सुख देऊ शकणार नाही तर प्रेम कसं होईल ते? त्यामुळे शक्यतो पाळत असाल तर नीट पाळा, पण एकाला मंगळ आणि एकाला मंगळ, निश्चय तो विवाह दुःखी होईल. अजून खूप प्रश्न आहेत, पण आज आपल्याला इथे थांबायला लागतंय, कारण आपण आणखीन वेगळ्या विषयाच्या मालिकेला सुरुवात करतोय. भविष्य ज्या ज्या पैलूंनी घडलंय त्या सगळ्यांवर आपण बोलणार आहोत. आणि मग पुन्हा एकदा त्या मालिकेनंतर अशाच प्रश्नांचा आपण कार्यक्रम करणार आहोत. आज इथेच थांबूया. मला वाटतं बऱ्याच शंकांचं निरसन मंडळींचं झालं असेल, नसेल तर संपर्क साधतील. सगळ्यांच्या वतीने मी आभारी आहे.